गाडीचे शॉकर वगैरे शॉकरमध्ये डिस्टन्स टाकून बरेच जण काय करतात हाईट वाढवतात. ती हाईट वाढवली पाहिजे की न वाढवली पाहिजे सगळं व्हिडिओमध्ये या सांगतो मित्रांनो. बरं हाईट वाढवल्यानंतर फायदे काय होतील, हाईट न वाढवल्यामुळे तोटं काय होतील सगळ्या गोष्टी सांगतो मित्रांनो. सुरुवातीला आपण त्याचे फायदे सांगून त्यानंतर तुम्हाला तोटं सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, हाईट पॅड म्हणजे काय असतं माहिती आहे का. ही जी शॉकर आहे का, ह्या शॉकरमध्ये एक्सटेंडेड एवढा डिस्टन्स टाकतात. तुम्हाला साईडला व्हिडिओमध्ये वगैरे दाखवतो. एवढा डिस्टन्स टाकतात आणि तुमच्या गाडीची हाईट उचलून घेतात. बरं त्याच्यामुळे फायदा काय होतो मित्रांनो, खराब रोडला वापरत असेल तर खाली थटत नाही, एवढा फायदा आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जर गाडी CNG असेल त्या ठिकाणी पण पाठीमागनं गाडी बऱ्याच वेळेस काय होतं गतिरोधकला वय थटती, त्या ठिकाणी थटत नाही. तोटं काय काय होतं लक्षात घ्या मित्रांनो. गाडी ज्यावेळेस तुमच्या हाय स्पीडला जाते ना, गाडीची ज्यावेळेस हाईट वाढते, हाय स्पीडला गाडी जाते, त्यावेळेस तुमच्या गाडीचं काय होतं जास्त वायबल होते. म्हणजे तुमचं कंट्रोलिंग गाडीवरती तेवढं राहत नाही. हाईट उचलते त्यावेळेस खाडणं हवा जास्त गेल्यामुळं गाडीला ड्रॅग फोर्स वाढल्यामुळे गाडीचं ॲव्हरेजला मार खातं. गाडी 80च्या 90च्या स्पीडच्या वर असेल आणि त्यानंतर जर गाडी तुम्ही कंट्रोलिंग करायला गेला तर त्या ठिकाणी कंट्रोलिंग किंवा ओव्हरटेकिंग करता त्यावेळेस तुम्हाला ओव्हरटेकिंग खूप हार्ड होतं मित्रांनो, किंवा गाडी अनबॅलन्स होती. तुमच्या गाडीमध्ये सस्पेन्शनचा प्रॉब्लेम येतो. सस्पेन्शनचा प्रॉब्लेम काय होतो, सस्पेन्शन डिझाईन केलेलं असतं त्या हाईटला आणि ज्या ठिकाणी तुमच्या गाडीची हाईट वाढते त्या ठिकाणी लिंक रॉडचं डिस्टन्स वाढतं मित्रांनो. त्याचबरोबर पाठीमागच्या डेड ॲक्सल बुशवरती लोड येतं, त्यामुळे काही दिवसांनी गेल्यानंतर तुमच्या गाडीचं पाठीमागचं टायर खाणं किंवा अशा प्रॉब्लेम होतात. तुम्हाला ज्या सिच्युएशननुसार गाडी यूज करायची त्यानुसार तुम्ही डिस्टन्स टाकून घेऊ शकता. तुमची जर गाडी कमी स्पीडवरती चालत असेल म्हणजे 40-50 स्पीड आणि खराब रोडला चालत असेल त्या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स टाकणं किंवा हाईट पॅड वाढवून घेणं गरजेचं आहे. आणि जर तुमची गाडी हायवेवरती कंटिन्यू राहत असेल, हाय स्पीडवरती राहत असेल त्या ठिकाणी डिस्टन्स टाकू नका मित्रांनो.